ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि शिष्टमंडळ राज्यपालांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राजकीय पक्षांच्या प्रमुखांच्या भेटी घेणार आहेत। राजकीय पक्षांनी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली जाते। ओबीसींवर जो बोलणार नाही त्याला निवडणुकीत बॉयकॉट करणार असल्याचा इशारा लक्ष्मण हाकेंनी दिलाय। त्यावेळेला बोलताना त्यांनी जरांगेंवरही टीका केली आहे। ज्या विमानतळावरती उतरतील त्या विमानतळावरती मी स्वतः उपोषण करू 9-10 दिवस उपोषण करूनही जर तुमचा काँग्रेसचा एक लोकल लेवलचा नेता सुद्धा आम्हाला भेटत नसेल तर राहुल गांधींना आम्ही काळे झेंडे दाखवणार आहोत। मग ते पुण्याला उतरोत, कोल्हापूरला उतरोत, कुठेही उतरोत आणि कडेगावच्या सभेमध्ये आम्ही राहुल गांधींचं काळ्या झेंड्याने स्वागत करू आणि या महाराष्ट्रातल्या तुमच्या वतनदारांना, कारखानदारांना, दरोडेखोरांना तुमची ओबीसीची भूमिका जाहीर करायला सांगा। नाहीतर राहुलजी, या महाराष्ट्रामध्ये तुमची काँग्रेस जर वतनदारापुरती मर्यादित असेल तर तुम्हाला भवितव्य नाही, ओबीसी तुम्हाला मतदान करणार नाही, ओबीसी तुम्हाला बायकॉट करेल। आम्ही राहुल गांधींना ज्या विमानतळावरती उतरतील त्या विमानतळावरती मी स्वतः उपोषण करू 9-10 दिवस उपोषण करूनही जर तुमचा काँग्रेसचा एक लोकल लेवलचा नेता सुद्धा आम्हाला भेटत नसेल तर राहुल गांधींना आम्ही काळे झेंडे दाखवणार आहोत। मग ते पुण्याला उतरोत, उठसूट उपोषण। तुम्ही कायद्यावर बोलायचं नाही, तुम्ही संविधानावर बोलायचं नाही, तुम्ही सामाजिक न्यायावर बोलायचं नाही, तुम्ही आक्रस्थळी भाषा, एका बाजूला वर्चस्वाची भाषा, शिवराळ भाषा, शिव्या देण्याची भाषा आणि दुसऱ्या बाजूला उपोषण, हे परस्पर भिन्न टोकाची ही या कृती आहेत। त्यामुळे जरांगे, तुम्ही उपोषणाला बसा, तुम्ही निवडणुका लढवा। जरांगे हे जसं त्यांचं स्क्रिप्ट आहे त्या स्क्रिप्टप्रमाणे वागतायत, याच्या पलीकडे या उपोषणाकडे आम्ही जास्त लक्ष देत नाही या गोष्टीकडे। पृथ्वीराज बाबा चव्हाणसारखा माणूस अंतर्बलीला जाऊन जरांगेंना भेटतो, पण ओबीसीच्या, सामाजिक न्यायाच्या, मागासवर्गीयाच्या आरक्षणावर भ्रशब्द बोलत नाही। हेच का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।